अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये प्रस्तावित उपवर्गीकरणाच्या विरोधात बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद इथं अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा काढण्यात आला। अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली जळगाव जामोद शहरात उपवर्गीकरणाच्या विरोधात विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। मोर्चाची सुरुवात भीमनगर येथून झाली। घोषणाबाजी करत शहरातील प्रमुख मार्गावरून हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला। त्यानंतर आंदोलकांनी मुख्यमंत्री यांच्या नावे उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर केलं। मोर्चामध्ये जळगाव, जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील 1,500हून अधिक महिला व पुरुष सहभागी झाले होते। कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। संघर्ष समितीनं निवेदनात म्हटलं आहे की भारतीय संविधानानं अनुसूचित जातींना दिलेल्या एकत्रित आरक्षणामध्ये अ, ब, क, ड अशा स्वरूपाचे उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न हा संविधानाच्या मूळ उद्देशाला बाधा पोहोचवणारा आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुसूचित जातीच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय उन्नतीसाठी एकत्रित आरक्षणाची तरतूद केली असून उपवर्गीकरणामुळे समाजात तेढ निर्माण होऊन सामाजिक ऐक्याला धक्का बसू शकतो, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली। या विराट मोर्चात संघर्ष समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध अनुसूचित जातीतील शेकडो समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते।